समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। आदिवासी आरक्षण मधून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात समस्त आदिवासी बांधवांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे। आदिवासी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या अनेक मागणीकरिता संविधान चौकात मागील 9 दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे। धनगर व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये, आदिवासी विशेष पद भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी, पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग पद भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा अनेक मागणीकरिता हे उपोषण सुरू आहे। यात गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी कृती समिती, राष्ट्रीय आदिवासी मोर्चा, महाराष्ट्र आदिवासी मोर्चा यांच्यासह विविध संघटनांचा सहभाग होता। जय सेना, जय गोंडवाना। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। आदिवासी कृती समितीचं जे आंदोलन 23 सप्टेंबर पासून सुरू झालेलं आहे की ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत की धनगरांना आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करू नये। दुसरा मुद्दा आहे पेसा विशेष भरती जी आहे कितीतरी वर्षापासून ती पेंडिंग आहे, ती पण भरती तत्काळ घेण्यात यावी। आणि जे सुराबर्डीला आदिवासी वस्तू संग्रहालय जे मंजूर झालेलं होतं आणि घोषणा पण झाली होती की 2 कोटीचं प्रोव्हिजन झालं आणि लगेच काम चालू होईल, मागच्या या म्हणजे आंदोलनामध्येच ते राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी इथे म्हणजे उपोषण सोडलं, त्याच वेळेस ते बोलून गेले होते, पण त्याला 1 वर्ष लोटलं पण ते कुठल्याही कामाला त्याची प्रगती नाही। तिसरा अत्यंत ज्वलंतशील प्रश्न जो आहे, मी सुद्धा आदिवासी वसतिगृहाची विद्यार्थीन राहिलेली आहे की डीबीटी जे गव्हर्नमेंटने 5 डिसेंबर 2016 जे डीबीटी इतर योजना तसंच विद्यार्थ्यांचं जे शहरात तालुक्याच्या ठिकाणी जे वसतिगृह होते तिथे आम्हाला म्हणजे तिथे एक मेस सुरू व्हायची आणि त्या मेस मध्ये आम्ही शिकत म्हणजे सर्व विद्यार्थी मुलींचे वसतिगृह मुलांचे वसतिगृह राज्यातले तिथे आम्ही जेवणाच्या वेळेस सर्व एकत्र येत होतो आणि आमच्या इतर जी चर्चा व्हायची ती थांबली, कारण की आदिवासी मध्ये ज्या समाविष्ट ज्या जमाती आम्ही आहोत म्हणजे आम्ही सर्व लोक एकत्र येऊन ती चर्चा होत होती, आमच्या सुखदुःखाची चर्चा सुद्धा विद्यार्थ्यांची होती ती आणि एकमेकांना त्यामधनं मार्ग सुद्धा मिळत असे। तर ती डीबीटी प्रथम राज्य सरकारने रद्द करावी ही आमची नेहमी मागणी राहिली। आम्ही नागपूर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सुद्धा तसं एक ठराव घेतला आणि शासनाला पाठवलं, पण आजपर्यंत ती डीबीटी विद्यार्थ्यांच्या मेसच्या संदर्भामध्ये लावली ती रद्द केली नाही। ती आमची अत्यंत महत्वाची जी मागणी आहे आणि म्हणून हे सर्व ज्या मागण्या आहेत, मग ते धनगरांचं आरक्षण असो, डीबीटी असो, हे सर्व पेसा अंतर्गत सर्व आणि ते आपलं सुराबर्डीचे जे वस्तू संग्रहालय ते तत्काळ सुरू करण्यात यावी ही राज्य सरकारला मागणी आहे। या संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव या सर्व मागण्यांना धरून ठेवलेला आहे। राज्याचे आमचे जेवढे आमदार आहेत, माननीय राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार आदरणीय झिरवाड साहेबांनी सुद्धा मुंबईला हे मुद्दे घेऊन बसलेले आहेत आणि या प्रसंगी आम्ही संपूर्ण आदिवासी समाज हा नेहमी सातत्याने जागृत राहील। म्हणजे म्हटलेलं आहे की जागते रहो आणि म्हणून आम्ही कधीच म्हणजे झोपेचं सोंग घेणार नाही आणि सदैव आमचे मुद्दे घेऊन मैदानात लढू। संयुक्त आदिवासी कृती समितीच्या द्वारे मागच्या वर्षी देखील याच पद्धतीने साखळी उपोषण करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी ज्या मागण्या होत्या मागच्या वर्षी आमच्या की इतर जातींना आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी जे डीबीटी योजना लागू केली ती रद्द करण्यात यावी, आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सुराबर्डी येथे जे संग्रहालय निर्मितीसाठी जो निधी मंजूर झालेला आहे त्याचं काम त्वरित सुरू करण्यात यावं, पेसा कायद्याअंतर्गत तरतुदी ज्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या, यासाठी आमचं आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। त्यावेळेला आदिवासी मंत्री विजयकुमारजी गावित यांनी आश्वस्त केलं होतं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि त्यानंतर ते उपोषण थांबलं, पण परत नव्याने तेच सुरू झालेलं आहे। म्हणून राज्य शासनाला हा प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झालेली आहे की क्या हुआ तेरा वादा, म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन न पाळल्यामुळे
आज परत नव्याने 23 सप्टेंबर पासून माझा आदिवासी बांधव संयुक्त आदिवासी कृती समितीच्या द्वारे साखळी उपोषणात परत बसलेला आहे आणि परत त्याच मागण्या आहे की धनगर किंवा इतर कुठल्याही समाजाला, जातीला, जमातीला आमच्यामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये. डीबीटी योजना रद्द करण्यात यावी. गडचिरोली येथील मुलांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे रद्द करण्यात यावे. याच प्रकारच्या मागण्या याच्या माध्यमातून आहे. 3 दिवसा अगोदर एक आदिवासी समाजाचं संमेलन करण्यात आलेलं होतं. त्या संमेलनामध्ये मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण देण्यात नव्हतं आलं, की कुठलीही कल्पना मला त्या संदर्भात नव्हती. पण त्या ठिकाणी आमचे संयुक्त आदिवासी कृती समितीचे जे विनोद मसराम आहे ते त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी आमच्या या उपोषणाच्या माध्यमातून, या साखळी उपोषणाच्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न विनोद मसराम यांनी केलेला आहे. कृती समितीच्या सोबत आहे एक आदिवासी समाजाची घटक म्हणून. मी या आदिवासी समाजाची एक घटक आहे. या घटक या नात्याने मी ठामपणे याला पाठिंबा देते की यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये इतर कुठल्याही जमातीला आरक्षण देण्यात येऊ नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि याच स्पष्ट भूमिकेतून माझे सन्माननीय नेते सन्मान्य सुनीलजी केदार साहेब, ज्यांच्या नेतृत्वात मी नागपूर जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करते, त्यांनी आज या ठिकाणी खंबीर पाठिंबा या साखळी उपोषणाला दिलेला आहे. सोबतच शांताताई कुमरे, पिंकीताई कौरती, निलिमाताई उईके सोबत समस्त माझ्या सावनेर विधानसभेतील नागरिक या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहेत.